पूर्ण झाले पाहिजे 4 ओव्हरचे. या आपण पाहतोय की संपूर्ण टीम खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहतोय की टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन जालेंदर पाटील संघाला लीड करताना दीपक पाटील पाहतोय आपण, राजू पाटील टीम मध्ये, विजय पाटील पाहतोय, कमलाकर पाटील संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता संदीप पाटील, दीपक पाटील यांचे बंधू देखील जोडलेले आहेत. म्हणजे टीम स्ट्रॉंग टीम झाली आहे. आता वेळ न घेता सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. चला नितीन गवली, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. मागच्या मॅच मध्ये कमालीचा क्रिकेट, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि जग्गू दादा अनुभवाची कुठेच कमतरता नव्हती. पहिल्या चेंडूवर जरी मोठा फटका आला होता, आता त्यानंतर कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि आता एक एक सामना जिंकलाय आणि आता दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. याच्या अगोदर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने अतिशय जबरदस्त उत्तम दर्जाचा क्रिकेट खेळलेला आहे. पुढच्या फेरीमध्ये ते देखील दाखल झालेले आहेत. आता इथून कोणता संघ श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाबरोबर खेळणार आहे आणि कालचा जे बजरंग भावाले टीम आपण उपस्थिती वेळेवर दाखवायची आहे. नाही असंही कासने गावाच्या बद्दल जर सांगायचं झालं तर पुरस्कार मिळालेला हा गाव आहे. कारण की भगवानदादा भोईर उपाध्यक्ष आहेत आणि देवीदास वाडगरे साहेब अध्यक्ष म्हणून आपण बघितलं. या गावामध्ये चांगलं काम आहे, चांगला डेव्हलपमेंट झालेला हा गाव आहे. आणि पुरस्कार ज्या या गावाला मिळालेला आहे प्रथमतः भिवंडीमध्ये. सुरुवात होत आहे आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याकडे आपण वळत आहोत. नितीन गवळी आणि आपण पाहतो त्यांच्या सोबत अनिल मुकादम आणि गोलंदाज कमलाकर पाटील. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. मॅच ऑन. एक खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल, कारण की 10 खेळाडू घेऊन सध्या वडगड संघ पूर्ण तयारी करताना. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू फुलटा चेंडू, त्याच्यावर मोठा फटका खेळू शकला नाहीये. अगदी फुलटा चेंडूने सुरुवात केली होती. डॉट चेंडू, पहिला चेंडू कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून बघतोय आपण. मोठा फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. दीपक पाटील होता तिथे आणि पहिला झेल पाहायला मिळतोय, विकेट मिळतोय कमलाकर पाटील यांना. बॅटर नितीन गवली बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंस. नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम आपण आपली तयारी करायची आहे. थोडंसं फ्रेश व्हा. बाजूलाच भगवानदादा भोईर यांचा फॉर्म हाऊस आहे, थोडंसं फ्रेश होऊन घ्या. आलं सोडून द्या, मॅच यानंतर तुमचीच आहे. 5 ते 6 हजार रुपयाचं बिल मागच्या धाब्यावर झालेलं आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचं. कारण की आपण भिवंडी ते शेवटच्या गावामध्ये कासने गावामध्ये आहोत. कमलाकर पाटील कमालीची गोलंदाजी करताना डॉट नंतर विकेट देखील आलाय. आता नवीन फलंदाज क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये हाताला माती वगैरे लावून झाली आहे.
सुरुवात मात्र झाली नाहीये. भरत आणि हा चेंडू पाहतोय की आपण डॉट चेंडू टाकलेला आहे. अल्पेश अजूनही धाव आली नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू अगदी प्रयत्न केले आहे आणि त्या प्रयत्नामध्ये एक धाव जोडली गेली आहे. म्हणजे पहिली धाव इथे स्कोर कार्डवर लागली आहे. कमालीची गोलंदाजी कमलाकर पाटील यांची पाहतोय आपण. एक ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. कमलाकर पाटील आपला अनुभव लावताना आपल्या गोलंदाजीमध्ये. चाचणी स्पर्धेपासून आपण वडगर संघाला पाहतोय की त्यांचे खेळाडू जमत नाहीयेत. मात्र आता चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली झेल सोडली आहे. मात्र कमालीचा बॅकअप पाहायला मिळतो दीपक पाटीलच्या माध्यमातून. अनिल मुकादम असा वाटत होता की परतीचा प्रवास करतील, मात्र झेल सोडली गेली आहे. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. 2 धावाने धाव फलकावर 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज कमलाकर पाटील. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. पॉवरफुल गोलंदाजी आणि पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतं. इनफिल्डच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू संदेश पाटील. पहिलं षटक कंप्लीट झालंय. सात धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात, परंतु 2 धावा पॅनल्टीच्या देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. 9 धावा धावफलकावर झाल्यात. याच वली आपण मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिला अत्यंत महत्त्वाचं षटक. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे टीम वडघरच्या बाजूने. कमलाकर पाटीलचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जालिंदर पाटील. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहू शकता. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात, कारण पॉवर प्लेचं षटक संपलंय. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. यस, फलंदाजाला परतावा लागेल. रनआउटची विकेट. अतिशय चांगली सुरुवात टीम वडघरच्या बाजूने आपण पाहतोय, कारण गोलंदाजी चांगली होत आहे. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. या बलेचा बॉल देखील बीट केलाय गणेशला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जालिंदर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेत आहे. कमलाकर पाटील त्या ठिकाणी जज करतात. अतिशय सुरेख झेल. अजून एक महत्वाची विकेट. गणेश कासाट बॅक टू द डगआउट.
तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15. बॉलिंग ट्रॅकवर दीपक आलाय. षटक क्रमांक 3 दीपक पाटील. पहिला बॉल. यावेळेस हा बॉल पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. दिशा अगदी चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुरुवात हवी तशी पाहायला मिळत नाहीये पायगाव टीमच्या बाजूने. विकेट्स वारंवार पाहायला मिळतात. यावेळेस जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट. फलंदाज बाद. अनिल मुकादम. नक्कीच एक आशेची किरण. दीपक पाटीलने महत्वाची विकेट काढली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. खाली क्षेत्र निवडलंय. गॅप भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक परंतु पोहोचतात त्या ठिकाणी. कमलाकर पाटील यांचं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेल स्टॉप. 2 धावा वाचवल्या कमलाकरने आपल्या टीमसाठी. धावफलक मात्र 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. ही दुसरी वेल सलग 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 2-20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धावांचा वेग या ठिकाणावर वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला प्रहार तर झालाय. फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. नक्कीच या फटक्यांची आवश्यकता देखील आहे नुमिलन पायगाव टीमला. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने पुन्हा एकदा कमलाकर पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 26 धावा झाल्या आहेत. एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. यावेळेस देखील स्लोवरचा वापर. मात्र बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चुकी करतात. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांची समाप्ती. 5 गडी बाद. 28 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. आतापर्यंत 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
मात्र 28 धावा ठोकत असताना निम्मा संघ तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. 5 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. संदीप ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फक्त एकच धाव खर्च केली होती आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या. तो संदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल, या भले स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे. यष्टीरक्षकाच्या मागे पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप, वारंवार कॅचेस ड्रॉप होत आहेत या ठिकाणी टीम वडघरच्या बाजूने. मात्र तरी देखील गोलंदाजी अगदी ठीकठाक आहे, कारण मोठ्या फटक्यांपासून थोडं वंचित ठेवलंय पायगाव टीमला. संदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील हा पुढचा चेंडू, या बलेस पॉइंट रिझन मध्ये. हे पहा पुन्हा एकदा चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप पाहायला मिळाली आहे पुन्हा एकदा. वारंवार चुका पाहायला मिळतात या मॅच मध्ये. कॅचेस ड्रॉप होत आहेत टीम वडघरच्या बाजूने आणि या बॉलवर 3 धावा आल्यात. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढले. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचतोय, मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. आणि त्या दरम्यान सन्माननीय अनिलजी गोंदली यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. संदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावांचा वेग वाढवणं महत्वाचं आहे. बॉल पुन्हा एकदा हवेत. आता मात्र चुकी होत नाहीये. कॅच पकडली त्या ठिकाणी. विकेट. राजेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन येणाऱ्या फलंदाजाने बाद होणाऱ्या फलंदाजाला 38 सर्कल मध्ये क्रॉस करायचं आहे. थोडं स्पीडली गेला, कारण यानंतर देखील मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज कोऑपरेट करा. आज या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान भावाले टीम सोबत कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडा वेळात मिळेल. संदीप, या बॉलर्स देखील चांगला बॉल. शरीराचा वेध घेणारा चेंडू. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. संदीपने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. संदीप चांगली गोलंदाजी करतोय. या बॉलर्स देखील अजून एक कमालीचा चेंडू. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 34 धावा झाल्या आहेत. 35 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम न्यू मिलन पायगावने गावदेवी वडघर टीम समोर. आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय विश्वासजी पाटील, उद्योजक वाशेरे गाव, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. सचिनजी गोंदली, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे.
अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपण या ठिकाणी पाहतोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक आणि सोबतच या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरजी मागे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उद्योजक सापेगाव भगवान भोईर साहेबांचे साडू आहेत. हे आपण पाहू शकता. स्वागत सत्कार त्या ठिकाणी होत आहे. नक्कीच त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये गायकर भाऊ देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सचिनची गोंधली पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. यस, तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 34 धावा झाल्या आहेत. 35 धावांचं लक्ष उभं केलं आहे आणि या 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया संदेश पाटील यांचा गोड आवाज. धन्यवाद. संदेश वखारे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. मी संदेश पाटील भिवंडीकर सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिल्या डावामध्ये फक्त 34 धावा बनवता आलेल्या आहेत न्यू मिलन पायगाव टीम संघाला आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे खुशी एंटरप्राइजेस आई गावदी वडगर संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. फिल्डिंग सजवली जाते. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. पंच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाने आपली तयारी करायची आहे. आज आनंदाचा दिवस, वातावरण खूप चांगलं आहे आणि सामने देखील चांगले पाहायला मिळतात आज दिवसभरामध्ये. आज सकाळी पहाटे आपण बघितलं तर श्री अष्टविनायक ठाकूरपडा आणि जयदुर्ग टेमगरपडा अशी लढत पाहायला मिळाली होती. तिथे बाजी मारली होती ठाकूरपडा टीम संघाने. त्यानंतर शिवनेरी आमने आणि साईकृपा डुंगे मधील एक सामना झाला होता. साईकृपा डुंगे संघाने बाजी मारली होती. मात्र त्यानंतर ठाकूरपडा टीम संघाने डुंगे संघाला पराभूत केला होता. आणि त्यानंतर आपण जर बघितलं वडगर आणि निंबोली एक बिग मॅच झाला होता. त्याच्यामध्ये वडगर संघाने बाजी मारली होती. त्यानंतर आपण बघितलं तर भिनार आणि पायगावमध्ये अवघ्या 45 धावा डिफेन्स केले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. पायगाव संघाने बाजी मारली होती. आता मात्र वडगर आणि पायगाव अशी ही लढत, एकाच परिसरातील दोन संघ आमने सामने आहेत. धन्यवाद विश्वासदादा पाटील आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर मागे साहेबांची इथे आज उपस्थिती राहिली होती. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. आता आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचकडे बघत आहोत, जिथे पूर्णपणे तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील आणि राजू पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 5 ते 4 धावा जर आल्या तर एक चांगली सुरुवात न्यू मिलन पायगाव संघाची आपण म्हणू शकता. मात्र इथे सुरुवात चांगली झाली वडगर संघाची. 10+ धावा जर आल्या तर मग एक चांगली सुरुवात वडगर संघाची देखील होईल. पहिला चेंडू समोर ड्राइव्ह केला, सरळ हातामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली झेल, पहिला विकेट नितीन गवळीला मिळतोय. सुरुवातीलाच पाहतोय की पहिला चेंडूवर विकेट. कमॉन डीजे हर्ष. आपण नेहमी बघितलं राजू पाटील यांचा असा खेळ असतो की जर एकदा सुरू झाले तर थांबण्याचं नाव घेत नाही आणि जर कधी पहिल्या चेंडूवर आऊट झाले मग टीम देखील बिखरताना पाहायला मिळते. आता तीच परिस्थिती पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली वडगर संघाची. नवीन फलंदाज कमलाकर पाटील क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये.
अशी सुरुवात पहिल्या डावामध्ये कमलाकर पाटील यांनी केली होती डॉट चेंडूने, त्यानंतर विकेट आला होता. मात्र सुरुवातीला नितीन गवली यांना विकेट मिळालाय. 35 धावा लो स्कोरिंगचा मॅच आहे. मात्र नेहमी लो स्कोरिंगचा सामना रंगतदार होतो असतो आणि सध्या तरी पहिल्या चेंडूवर रंगतदार निर्माण केली आहे नितीन गवलीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कमलाकर पाटील सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पुन्हा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये नितीन गवलीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने नितीन गवली यांचा आपण खेळ बघितला तर अनेक वर्षापासून ते न्यू मिलन पायगाव संघासाठी खेळत आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पायगाव गावाच्या क्रिकेटची ओळख आहेत आणि चांगली गोलंदाजी देखील झाली आतापर्यंत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावाने संघाचं खातं ओपन होत आहे. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 1-1 अशी ही परिस्थिती पाहायला मिळते बडगर संघाची. चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे, लेंथ लाईन चांगली आहे आणि अधिक टप्पा चांगला आहे. दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता आहे चेंडूला आपण पाहतोय. आणि नितीन गवळी अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. पुढचा चेंडू टाकताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी अगदी बॅटची एज अँड गॉन. अजून एक धक्का, विकेट नंबर 2चं पतन होत आहे. नाही, डीजेचं म्हणणं देखील आहे की लग्न सुजन सुरू झालेली आहे म्हणून त्याचे संगीत वाजतायत डीजेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये, नवीन उभरता खेळाडू आहे वडगड टीम संघाचा. मात्र त्याचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. पण चला आरा सर थोडीशी नावाची करेक्शन करून घ्या, आपण नाव जाणून घ्या फलंदाजाचं. किरण, यस, जग्गूदादांनी सांगितलं किरण, ठीक आहे, काही हरकत नाहीये. फुलटा चेंडू आणि आता चेंडू इनफिल्डच्या वरतून चालला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. कडक चौकार पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय, यस, 5व्या चेंडूवर 5 धावा झालेल्या आहेत, 2 विकेट. हा महत्वाचा चेंडू आहे. इथून जर डॉट आला तर एक चांगली सुरुवात म्हणू शकता आपण. पुन्हा एकदा आपण समोर खेळण्याचा प्रयत्न, पॉलिथ्रीमध्ये चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. आणि काय कमालीची गोलंदाजी केली नितीन गवलीच्या माध्यमातून. अगदी आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजे 6 धावा आणि 2 देखील विकेट मिळालेल्या आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मागच्या मॅच मध्ये गोलंदाजच्या अगेन्स्ट तुटून पडले होते दीपक पाटील, येणं बाकी आहे. मात्र आज लवकरच घाई करताना पाहायला मिळाले राजू पाटील. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, चौफेर फटकेबाजी केली होती. मात्र तो मॅच दुसरा होता, हा मॅच दुसरा आहे. आता न्यू मिलन पायगाव संघाच्या अगेन्स्ट खेळायचा आहे आणि त्या संघाने जरी 35 धावांचा टार्गेट सेट केलाय, मात्र डिफेन्स करण्याची ताकद आहे संघाकडे. स्पेशली मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आपण पाहतोय की गोलंदाज जगदीश मुकादम, षटक क्रमांक 2. ज्येष्ठ खेळाडू आहेत न्यू मिलन पायगाव टीम संघाचे. जग्गू दादा या नावाने सर्वजण आवाज देत असतात संघटनेमध्ये. आणि मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. पहिला चेंडू मित्रांनो षटकार खाल्यानंतर 10 धावा डिफेन्स केला होता 5 चेंडू मध्ये. नितीनच्या षटकामध्ये 5 धावा आणि एक एक्स्ट्रा धाव, 6 धावा आल्या होत्या. गोलंदाज तयारी करताना जगदीश मुकादम. जर पहिला चेंडू लेंथ लाईन मध्ये पडला ना, मग येणारे 5 चेंडू चांगले टाकतील. हा नेहमी उल्लेख करत असतो आम्ही.
पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतात आपल्या गोलंदाजीमध्ये जगदीश मुकादम. शॉर्ट बॉल होता त्याचा आपण पाहतोय की ड्राईव्ह केल्या चेंडूला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो, चेंडू मागे एक धाव आली आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावाने धाव फलकावर धावा होत आहेत त्या 7 धावा. 7 प्रत्येकाला हवंय आयुष्यामध्ये. एखादा मित्र चांगल्या मार्गाला नेणारा असावा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. गोलंदाज जगदीश मुकादम. बंदे में है दम, नाम है मुकादम. चांगली गोलंदाजी करतायत. कमलाकर पाटील यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय चेंडू हवेमध्ये आणि झेल देखील सोडली गेली आहे. जीवनदान मिळालं. 2 धावा पूर्ण. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मी म्हणेन की नितीन गवळी थोडीशी निराश होतील कारण की धावही नव्हती तिथे. जर झेल झाली असती 3 धावा वाचल्या असत्या आणि फलंदाज देखील बाद झाला असता. हा क्रिकेट आहे आणि आपण का खेळतो. आपले आयुष्य आता 40 गाठल्यानंतर एन्जॉयमेंट राहिलेलं आहे आयुष्यामध्ये. आपण 40 झालेलो आहोत म्हणून 40 प्लसचा क्रिकेट खेळत आहोत. ते की चेंडू युट्यूबच्या माध्यमातून दाखवला गेला आणि आज प्रत्येकी गावागावामध्ये जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा टेक्निकल टीम लाईव्ह टेलिकास्ट नेहमी पाहायला मिळते प्रत्येकी स्पर्धेमध्ये. मित्रांनो, याच्या अगोदर लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं तेव्हा हे खेळाडू आपापल्या संघामध्ये आपापल्या गावासाठी नेहमी चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. आता रनआउटची संधी होती इथे. संधी हुकली जाईल का. यस, संधीचं सोनं करता आला नाहीये आणि धावा आता इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. पंच बॅट बाईज. यस, लारस सर यांचं लेट मगर ग्रेट निर्णय पाहायला मिळतोय. त्यांना IPL ची धून IPL सुरू होते मित्रांनो काही दिवसानंतर. आता डीजे मॅन तुम्हाला सोडणार नाहीये. दिवसभर एन्जॉयमेंट. हर्ष साऊंड क्वालिटी. कोणाला जर लग्न कार्यक्रम साखरपुरा असेल मग क्रिकेटची स्पर्धा असेल बर्थडे सेलिब्रेट असेल नक्कीच संपर्क साधा हर्ष डीजे. हर्ष साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर. ओ डांडी गोल बोल्ड केला. इथे विकेट मिळाले कमलाकर पाटील यांचा. जग्गू यांना बॅटर आउट. धावा झालेल्या आहेत धावफलकावर. अल्पेश गायकवाड सांगत आहेत 11 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचं एक छोटासा आव्हान आहे. मात्र गोलंदाजी आतापर्यंत क्वालिटी गोलंदाजी केली आहे जगदीश मुकादमच्या माध्यमातून. आता इथून जर निमेलम पायगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर दीपकचा विकेट फार महत्वाचा असेल. दीपक पाटील सज्ज होत आहे. ओ चांगला स्ट्रोक पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने. दुसरं धाव पूर्ण केलं जातं दीपक पाटीलच्या माध्यमातून. दीपक पाटील आपलं खातं खोलताना 2 धावेने संघाची धावसंख्या 13 धावा. 3 बाद 13. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कमालीची गोलंदाजी केली या षटकामध्ये. विचार केला तर आतापर्यंत फक्त 7 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक खेळला गॅप मध्ये चाललाय. चेंडू मैदानाच्या दिशेने बाहेर निघत आहे आणि येतोय चौकार. प्रेक्षक देखील ऐकत असतील क्रिश का गाणं. होऊन जाऊ द्या, तो देखील बाकी आहे. सकाळपासून तो गाणं आलेलं नाही आहे. मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे दीपक पाटीलनं. धाव फलकावर धावा 17. खतरा आता दोन्ही संघांवर पाहायला मिळत आहे.
धावसंख्या 17 झालेली आहे आणि जर इक्वेशनचा विचार केला आपण 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश माहिती पुरवताना प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायचे. अनिल मुकादम आलेले आहेत. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर मॅच बनू शकतो आणि आता जास्त नाहीये. प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायचे आहेत. पहिला चेंडू अगदी वाईट चेंडू टाकलेला आहे. गोलंदाजीने वाईटनं सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा धाव मिळते. या धावा देखील थांबाव्या लागतील. तीच चर्चा थोडीशी विकेट कीपर करत आहे. एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवर. गेम प्लॅन बी सध्या तरी आपण पाहतोय. ए मध्ये सक्सेस झाले नाहीये नितीन गवली अँड कंपनी. आता बी यूज केलाय. अनिल मुकादम याला तिसरं षटक दिलंय. लेग कटर चेंडू. आता हा चेंडू पाहतोय की लाईन मध्ये टाकलाय. अधिक बाउन्स देखील मिळाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा ड्रॉट चेंडू पाहतोय आपण. चांगला चेंडू पाहतोय आपण. थोडीशी उचली घेतली होती चेंडूने. आज सरळ निघून गेला तर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. अनिल चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा समोर खेळलाय. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आलेला आहे आणि आता नक्की पंचाने तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. स्वतः लारा सर येत आहेत तिसरे पंच म्हणून आपण पाहतोय. कुशल मोमेंट आहे. मोठा विकेट आहे. दीपक पाटील ज्या एंडकडे धावत होते त्या एंडकडे थ्रो अगदी क्विक थ्रो आला होता आणि प्रॉपर कलेक्शन नक्कीच झालेलं आहे आणि त्याच्यावर रनआउट आहे की नाही हे फक्त माहिती देणं बाकी आहे. हृदयाचे धोके सध्या वाढताना दोन्ही संघासाठी. पाहूया पंच जागेवर जाऊन हा निर्णय देतील. मात्र पंच लारा सरांनी बघितलं 2 अँगल मध्ये नक्कीच दाखवला गेला. फिल्डिंग लावून घ्या. बाकीचे सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जायचं आहे. लारा सर मैदानामध्ये जातील आणि आपला निर्णय कळवतील आणि त्यानंतर काय निर्णय येईल लारा सरांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावा. नोट आउट आहे आणि नोट आउटच राहील. आम्ही देखील बघितला होता. मात्र अंपर 3-3 आहेत. पगार तिघांना आहे. एक धाव घेण्यासाठी काय संघर्ष केला होता दीपक पाटील याने. आता स्ट्राईक घेतली तर एखादा मोठा पटका येईल का. 10 चेंडू आणि विजयाकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. 16 का डोला. गोलंदाज अनिल मुकादम. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅचची गोल्डन विकेट म्हणजे दीपक पाटील. ओ काय नक्की करलं. बॅट कट होती म्हणजेच ही चुकी विकेट किपरची आहे. झेल नाही तर मॅच सोडली असंच म्हणू शकतो आपण. आता दीपक पाटीलला जीवनदान देणं खतरे की घंटी बज सकती है अब पायगाव टीम के लिए. गोलंदाज अनिल 100% देताना आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला आपण बघितलं 30 सर्कलमध्ये शतरक्षक नाहीये. ऑफ साइडला 2 शतरक्षक लावण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू आपण पाहतोय की कव्हर ड्राईव्ह करायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण आणि कम्मालीचं व्हेरिएशन पाहतोय आपण. आता चेंडू कमी राहिलेले आहेत. अल्पेश सांगत आहे की 8 चेंडू आणि 16 धाबा म्हणजे प्रति चेंडू मागे अल्पेश 2 धाबा बनवायचे आहेत.
दीपक पाटील सारख्या खेळाडूला खेळपट्टीवर सध्या थांबवला गेला, मात्र दीपक पाटील ओ हो कमालीचा झेल इथे पकडला गेलाय आणि फलंदाज दीपक पाटील याचा विकेट. नाहीये. जे मॅच फसला गेलाय आणि दीपक पाटीलचं जिथे विकेट मिळालं तिथे आता पूर्ण 4 झाली टीम न्यू मिलन पायगाव. आता थोडेसे संकटामध्ये टीम आली आहे. वडगर पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, ही चेंडू डॉट चाललेला आहे. आता थोडंसं पारड जड झालेलं आहे न्यू मिलन पायगाव टीम संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू जे आहेत 6 आणि धावांची आवश्यकता आहे ती 16. सहा चेंडू कोणता गोलंदाज टाकणार पाहूया. हाच इक्वेशन मागच्या मॅच मध्ये देखील होता, जिथे जग्गूदादाने पहिल्या चेंडूवर षटकार खाला आणि त्यानंतर मॅच जिंकून दिली. आता कोणता गोलंदाज आहे पाहूया आपण, जो 16 धावा डिफेन्स करेल आपल्या षटकामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, गोलंदाज सुरू करायची आपण गोलंदाजी. राजेश गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सुरू करायची गोलंदाजी राजेश प्लीज. अजून 2 मॅचेस यानंतर कव्हर करायचे आणि आपण ज्या परिसरामध्ये आहोत तिथे वेअरहाऊस भरपूर आहेत. संध्याकाळी 5 वाजता भरपूर ट्रॉफिक होत असते. जरी मुंबई नाशिक हवे आहे, मात्र हवे नाही ते कुठेतरी असं वाटतं की ग्रामीण मध्ये आपण आहोत. हवेवर भरपूर ट्रॉफिक, सकाळपासून ट्रॉफिक आहे आज. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे. कामतगरचे शैलेश पाटील साहेब आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या या स्पर्धेला. नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओहो, षटकार देखील आलेला आहे. कमाल आहे. 3 गेंदे 8 रन. मॅच होता कुठे आणि आला कुठे. आता प्रयत्न सुरेत मैदानाच्या मध्ये किरण, अजून एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न, बॅटवर आला नाहीये चेंडू, त्याच्यावर एक धाव इथे पूर्ण केला जात आहे. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मग दबाव. हा चेंडू तर हवेमध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक 3 मात्र कोणीच पोहोचला नाही झेलपर्यंत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
आणि तिसरं धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये किरण आउट होत आहे. स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झालेला आहे. अल्पेश सांगत आहे की एक चेंडूचा खेळ बाकी आणि 5 धावा ते कंपल्सरी बनवायचे आहेत. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आत मात्र स्ट्राईक आपण पाहतोय की दुसऱ्या खेळाडूकडे आहे. त्या खेळाडूचं नाव सुद्धा आम्हाला माहिती नाहीये. तानाजी भोईर माजी सरपंच वलगावचे त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला अमर स्पोर्ट कासने टीम संघाला स्पेशली शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजन अतिशय दमदार आहे आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेलं आहेत. धन्यवाद. असंच प्रेम असू द्या अमर स्पोर्ट कासने टीम संघावर. एक चेंडू 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त, कारण की 35 धावा देखील डिफेन्स केल्यात. इथे न्यू मिलन पायगाव संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. नितीन गवली, अभिनंदन जगुदादा मुकादम, सर्वांचं अभिनंदन. हार्डलक टीम आई गावदी वडगर. जिथे मॅच हातातून निघतच होती, आम्ही उल्लेख केला, मात्र कमबॅक करून दिला अनिल मुकादम याने. म्हणून ते या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. आणि पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नितीन गवली. म्हणजे दोघांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि जगदीश मुकादम, जग्गू दादा आपण देखील यायचं आहे. आपला मान सन्मान होईल. या